नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सिने अभिनेते मंगेश देसाई यांच्या हत्येला आयुक्त जी श्रीकांत यांचा सकारात्मक प्रतिसाद. महानगरपालिका सुरू करणार एकांकिका स्पर्धा, स्थानिक कलाकारांना पुन्हा मिळणार सुवर्ण संधी. तर हर्सुल परिसरातून बुद्ध मूर्तीच्या चोरीचं प्रकरण पोलिसांकडून काही तासातच उघडकीस. तिघेही चोरटे जेरबंद, मुद्देमाल हस्तगत. आता बघूया सविस्तर बातम्या. माजी नगरसेवकाने अंगावरती डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याची घटना गुरुवारी सिडकोतील पाण्याच्या टाकीच्या परिसरात घडली आहे. मनपाकडून सदर काम त्वरित सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर नगरसेवकांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेतलाय. नव्याने सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये अनियमितता असल्याचं कारण समोर करत नगरसेवक दामूअण्णा शिंदे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. पाणी पुरवठा पाईपलाईनचं काम करणारे गुप्तेदार हे एका भागातील काम पूर्ण न करता ते काम अर्धवट सोडून दुसऱ्या भागामध्ये नवीन काम सुरुवात करत असल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय. एका भागातील काम अर्धवट सोडून कामासाठी करण्यात आलेले खड्डे तसेच सोडून दुसरीकडे काम सुरू करण्यात येतं, त्यामुळे त्या खड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. या सर्व बाबीला कंटाळून दामूअण्णा शिंदे यांनी गुरुवारी सिडको परिसरातील पाण्याच्या टाकीचं काम सुरू असलेल्या परिसरात अंगावरती डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक ठिकाणी उपस्थित असल्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कामाबाबत आश्वासित केलं, तर वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयातील काही अधिकारी आणि मंत्री यांनी देखील त्यांना फोनद्वारे काम सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर त्यांनी आत्मदहन करण्याचा त्यांचा विचार मागे घेतला. मला प्रत्यक्ष काम चालू पाहिजे. पूर्ण डिझाईनवर ओतून घेतलं त्या माणसाने, जर चेक काय करणार कोणी? येडके साहेबांना येत नाही, आधारावर फोन घेत नाही, कोणीच घेत नाही. मग पुढे सुट्टीवर कशाला करू काम? आम्ही इथं जाळून घेतो. मला पब्लिकला डायरी घ्या लवकर, ज्या पटकन लिहून द्या. मला आता जास्त लिहून द्या. बघा, नाही मला प्रॅक्टिकल काम लागेल. प्रॅक्टिकल काम एक मिनिट ऐका, मी काय म्हणतो आपल्याला अभी आप करो, मैं नंबर आपका नंबर नहीं आपको मैं 20 बार फोन किया. आपका कोई अधिकारी है क्या जिम्मेदार हमारे एरिया में? वो काम करता हूँ, ये काम कर लेता हूँ सर. मैं नंबर लेके मैं सेव करता हूँ, आप कॉल कर. नहीं मेरे को फोन मत उठाओ तुम. आज मैं अगर इधर मैं ले रहा था, अभी 10 लीटर डीजल मेरे आंख पे, मेरे गिल्ले कपड़े डीजल से. ये लोगों ने मेरे को बचाया. मेरे को तो तुम्हारे नाम लिख के मैं मरने वाला है. ये तुम्हारा कोई एड़के फोन लेता नहीं. वो अभी कोई कौन है तुम्हारा आगे फोन लेता नहीं. वो धाड़े किधर है? धाड़े क्या है? नहीं, उनके बहन की शादी है. एक नागपुर को जाता है, एक बेंगलोर को जाता है, एक हैदराबाद को जाता है. तुम्हारा कौन है सिटी में काम करने को, देखने को कौन है? विशाल एड़के. इसके 100 SMS मेरे को आए. मैं पुलिस स्टेशन में मीटिंग में तुम्हारे को 24 घंटे पुलिस स्टेशन खोल के रखे हुए है क्या आपने? मैं 100 SMS बताता विशाल एड़के के 100 SMS आपको बताऊंगा कि मैं लेके आपका नंबर सेव करता हूं. मेरे को अभी तुम वार्ड में अगर अभी काम चालू करेंगे तो मैं यहाँ से हट जाऊंगा. आज मैं खुद मेरे को आग लगाने की कोशिश करा, इसके बाद में मैं नहीं मेरे को लगाऊंगा. मैं तुम्हारे पास में एक भी आदमी बचन दूंगा नहीं. उसको पेट्रोल डाल के जला दूंगा ऑफिस के साथ. बाहर से लॉक लगा लूंगा गोदरेज का और पूरा जला दूंगा. मैं पब्लिक के लिए मरने को तैयार है. अगर पब्लिक मेरे को जमीन से ऐसा ऊपर उठाती ना, मैं पब्लिक के लिए कुछ भी करने को तैयार है. तो अभी ख्याल रखो, मेरा अभी काम नहीं चालू. अभी मेरे को अभी काम चालू होगा तो मैं यहाँ से हटूंगा. तुम मेरा काम चालू अभी जितना भी आते हैं तुम्हारे पास ले लेकर. ठीक है सर. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सिने अभिनेते निर्माते मंगेश देसाई यांनी महानगरपालिकेने एकांकिका स्पर्धा सुरू कराव्यात अशी मागणी केली होती.
त्यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी लवकरच पुढाकार घेऊन एकांकिका स्पर्धा सुरू करणार असल्याचं घोषित केलं आहे। त्यामुळे स्थानिक नवोदित कलाकारांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे। पण हे सगळं करत असताना मी महानगरपालिकेला आणि आजचे इथले कॅबिनेट मिनिस्टर संजयजी शिरसाट साहेब यांना मी विनंती करतो की तुमच्या माध्यमातून का असेना या सगळ्या एकांकिका स्पर्धा सुरू होऊ द्या। म्हणजे मी महापौरांना, आता तर महापौर नाही आहेत, पण मी आयुक्त जी श्रीकांतांना अशी विनंती करतो की त्यांच्या पुढाकाराने जर समजा महानगरपालिकेच्या एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या आणि या सातत्याने राहिल्या तर फार बरं होईल। सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचा निर्देशक व निर्माते श्री मंगेश देसाई आमचा खूप चांगला मित्र आहे। त्यांचा बाईट बघितलं की त्यांनी आवाहन केले की महानगरपालिकेने पुढाकार घेऊन प्रत्येक वर्षी एकांकिका स्पर्धा घ्यावा, जेणेकरून ज्या पद्धतीने या शहराचा भूमिपुत्र मंगेश देसाई जो आज पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर त्यांचे चित्रपट गाजतात, तसेच एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर असे सिने कलाकार किंवा सिने क्षेत्रामध्ये ते निर्देशक किंवा इतर यामध्ये होऊ शकतो। त्यासाठी एकांकिका स्पर्धा घेण्याची त्यांचे आव्हान आम्ही स्वीकारतो आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी एकांकिका स्पर्धा आम्ही घेऊ आणि त्या माध्यमातून भरपूर कलाकार या शहराच्या माध्यमातून निर्माण होतील अशी अपेक्षा आहे। हर्सुल परिसरातील फुलेनगर येथील सम्राट अशोक बुद्ध विहारामधील बुद्ध मूर्तींची चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे। याबाबत माहिती मिळताच हर्सुल पोलिसांनी काही वेळातच दोघांना अटक करत त्यांच्याकडून बुद्ध मूर्ती हस्तगत केली आहे। दरम्यान बुद्ध मूर्ती चोरी केल्याने तणावग्रस्त होत चाललेलं वातावरण हर्सुल पोलिसांच्या जलद कारवाईमुळे शांत झालंय। पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या नेतृत्वात काही तासातच प्रकरण उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय। हर्सुल परिसरातील फुलेनगर येथील सम्राट अशोक बुद्ध विहारातून बुद्ध मूर्ती आणि अन्य काही साहित्य चोरी गेल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली होती। सदर बाब गुरुवारी सकाळी काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केला। हर्सुल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला। त्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिघांना काही वेळेच्या आतच ताब्यात घेतलं। अमजद खान सलीम खान वय 27 वर्ष, राहणार जलाल कॉलनी, आमकास मैदान, इम्रान खान युनुस खान वय वर्ष 20, राहणार गल्ली नंबर 5, कटकट गेट, शेख अरबाज शेख नबी वय 23 वर्ष, व्यवसाय ऑटो रिक्षा चालक, राहणार जजीरा हॉटेलच्या मागे बुड्डी लाईन अशी या आरोपींची नावं आहेत। यातील रिक्षा चालकासह या तिघांनी मूर्ती, स्पीकर, आणखीन काही साहित्य चोरी केलं होतं। त्याची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरीची बुद्ध मूर्ती आणि अन्य साहित्य हस्तगत करण्यात आलंय। दरम्यान सदर घटनेची माहिती कळताच बुद्धविहारासमोर नागरिकांची गर्दी जमली होती। बुद्ध मूर्तीची चोरी झाल्याने वातावरण काही काळ तणावग्रस्त झालं होतं। मात्र हर्सुल पोलिसांनी काही तासाच्या आतच चोरट्यांना ताब्यात घेऊन बुद्ध मूर्ती हस्तगत केल्याने वातावरण शांत झालं, अशी माहिती हर्सुल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी दिली आहे। सकाळी आम्हाला 8:30 वाजता माहिती मिळाली की फुलेनगर हर्सुल येथे बुद्ध विहार येथून मूर्तीची चोरी झालेली, ब्रास धातूची मूर्ती होती त्याची चोरी झालेली आहे। त्यावर तात्काळ DO, DB पथक आणि आम्ही स्वतः घटनास्थळाला भेट दिली आणि त्यानंतर तात्काळ आम्ही आरोपीचा गुप्त माहितीद्वारे शोध घेतला। तर यामध्ये 3 आरोपी आहेत। आरोपीकडून मूर्ती आणि जे ॲम्प्लिफायर वगैरे चोरी गेलेले होते ते देखील हस्तगत झालेले आहेत आणि आरोपी अटक आहेत। आणि याबाबत जर कोणी काही अफवा पसरवत असेल तर त्या अफवांवर विश्वास ठेवू नका। आरोपी ताब्यात आहे आणि मूर्ती देखील आमच्या ताब्यात आहे, जप्त केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी ई-कार्डचे ऑनलाईन पद्धतीने विमोचन करणार असून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने या योजनेचं उद्घाटन होणार आहे। याबाबत भाजप शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे। परत एकदा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठी एम्बिशियस योजना ते उद्या लॉन्च करतायत। ही पूर्ण भारतभर ही याचं लॉन्चिंग होणार आहे। त्या योजनेचं नाव आहे स्वामित्व योजना। म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड हे मिळण्यासाठी सुविधा निर्माण करण्याची योजना मोदी साहेबांनी गेले 2021 पासून त्यांनी सुरुवात केली होती। ड्रोनच्या द्वारे सगळं याचा मॅपिंग
करण्याची सुद्धा योजना मोदी साहेबांनी सुरू केलेली होती. गेले 4 वर्ष या योजनेवर त्यांचं काम चालू आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आता सगळ्या शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील विशेषतः लोकांना प्रॉपर्टी कार्ड, ई प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे त्यांना कर्ज मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल आणि त्यांच्या तत्सम जे डिस्प्यूट, लँडचं डिस्प्यूट जे ग्रामीण भागामध्ये विशेषतः असतं ते डिस्प्यूट दूर होण्यासाठी ही खूप मोठी योजना, ही कामी त्यांच्या येणार आहेत. म्हणून मला आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रातील जवळपास 30,000च्या वर जे गावं आहेत या गावामधले जवळपास 15,000च्या वर गावाचं मॅपिंग झालेलं आहे आणि त्यांना ई प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना ही मोदी साहेब उद्या लॉन्च करतायत. ही योजना सरकारच्या माध्यमातून लॉन्च होणार आहे, पण ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या पंतप्रधानांनी केले असल्यामुळे आम्ही ती आज सर्वदूर सगळ्यांना आम्ही ती सांगणार आहोत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आकर्षित करणार आहोत. उद्या ह्या योजनेचं लॉन्चिंग 12:30 वाजता होणार आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये याचे लॉन्चिंग होणार आहे. माननीय कलेक्टर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. पण त्यावेळेस ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आपले लोकप्रिय मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब या संभाजीनगरला उपस्थित राहणार आहे. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित केंद्रीय युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध स्टेजवरती विविध कला प्रकारांच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या केंद्रीय युवा महोत्सवाच्या शिस्तबद्ध नियोजनाबाबत सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या प्राध्यापकांनी एडीएन सोबत बोलताना समाधान व्यक्त केलंय. शैलजा कुलकर्णी, देवगिरी महाविद्यालयाकडून आले मी संघ घेऊन.
आमचा 40 लोकांचा संघ इकडे आहे सगळा. आणि आत्ता नुकतंच आम्ही भजन सादर केलं, जे की लोककलेमध्ये येतं. त्यामध्ये विद्यार्थिनी सगळ्या एकत्र येऊन सादर करत आहेत. सांप्रदायिक भजन असावं असा त्याचा नियम आहे. त्या नियमानुसार आम्ही आत्ताच भजन सादर केलं आणि उत्कृष्टरित्या सादर झालं. माझा एक्सपिरियन्स इथचा खूपच चांगला आहे. मला खूपच इथं चांगलं वाटलं आणि इथं म्हणजे मॅनेजमेंट पण खूप छान आहे. आणि माझा एक्सपिरियन्स म्हणजे माझा जो कला प्रकार आहे तो लावणी आहे. कॉलेज कोड 70 आहे. आम्ही आता सध्या लावणी हा कला प्रकार सादर केला. एकूणच इथलं नियोजन छान आहे, वातावरण आल्हाददायक आहे आणि सगळीकडून म्हणजे विविध भागातून जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना बघून खूप छान वाटतं. मुलं हरवणारी गुणी आहेत आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर आनंद मिळतो. आम्ही मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सगळ्याच कला प्रकारामध्ये भाग घेत असतो. आता ज्या ताईंनी सांगितलं भिंत एकांकिका, त्यामध्ये माझे 2 रोल होते, ज्यापैकी पहिला रोल माझा सेनापतीचा होता आणि दुसरा रोल माझा पाटलाचा होता. पाटील हा गावाचा असल्यामुळे तो खेडवळ आणि वाईट नजरेचा, बाईवर वाईट नजर असलेला प्रभाव टाकणारा असा पाटील, असे 2 रोल मी केले. आणि जसं यूथ फेस्टिवल हा चालू आहे सध्या, यूथ फेस्टिवल मी जवळपास माझा 4थं वर्ष यूथ फेस्टिवलचं. अतिशय चांगला अनुभव होता आणि ह्या वर्षी तर अतिशय उत्तम अनुभव आलेला आहे. म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षी विद्यापीठाने अतिशय चांगली सोय केलेली आहे. मागच्या वर्षी जरा झाली होती मला थोडं गडबड, पण यावर्षी काहीच नाही. आम्हाला राहण्याची, खाण्यापिण्याची सगळ्या गोष्टीची अतिशय उत्तम व्यवस्था आहे. आम्ही शिवछत्रपती महाविद्यालय एन.जी. सिडको छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी आम्ही आज एक एकांकिका सादर केली आहे, ज्याचं की नाव होतं भिंत. आणि हे आमचे आहेत सहकलाकार. आणि एकांकिका ही म्हणजे भिंत सरहद्दीवरची भिंत, जी की भिंतीच्या पलीकडे घनघोर एक लढाई सुरू आहे. पण जे लढणारे शिपाई आहेत ते खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून घरी गेलेले नाही आहेत. त्यांच्या बायकोला, आईवडिलांना कोणालाही भेटलेले नाही आहेत. त्यांच्याही जीवाला घोर लागला आहे की आम्हालाही घरी जायचं आहे, आमच्या घरची परिस्थिती काय आहे, पण त्यांना तिथून सुटका नाही. त्यातच एक खेडवळ बाई म्हणून मी तिथे शोधत जाते आणि मग ती बाई म्हणजे तिचा नवरा आहे त्या भिंतीवरती हे असं दाखवते. मग ती म्हणते की माझा नवरा जो शिरपती आहे तो भिंतीवर लढतोय, त्याला माझ्यासाठी, माझ्या घरच्यासाठी मी इतके दिवसापासून एकटी राहते, मला त्याच्यासोबत राहायचे, त्याला माझ्यासोबत घरी पाठवा. पण हे असं शक्य नसतं. मग ती त्या नवऱ्याला घरी नेण्यासाठी खूप काही नाटक करते, खूप काही दर्शवते की मला माझ्या नवऱ्याला काहीही करून आता मला घरीच न्यायचे. पण शेवट असा होतोय की काहीही होऊ द्या, कोणी मेलं जरी असेल तरी त्या शिपायाला सुटका नाही, त्याला तिथं मरेपर्यंत त्या भिंतीवरच लढायचे. हे आमच्या एकांकिकाचा संदर्भ होता आणि आम्ही आता ती सादर केली आहे. खूप चांगल्या प्रकारे ती आमची सादर एकांकिका झाली आहे. आता बघूयात निकालाच्या दिवशी काय होते. आणि ह्या यूथ फेस्टिवलचा अनुभव म्हटलं तर इथं सगळ्यात जास्त म्हणजे शिकायला खूप भेटतं. आपण सादरीकरण वगैरे सगळं करतो, पण दुसऱ्यांचं बघत बघत शिकायला जास्त मिळतं. आणि बाहेरगावी आलेल्या मुलं आहेत, यांचीही सोय व्यवस्था सगळी वसतिगृहामध्ये त्यांनी व्यवस्थित केलेली असते. जेवणाची सोय व्यवस्थित आहे, नाश्ता पाणी सगळं, आंघोळीची सोय व्यवस्थित आहे, नंतर इव्हेंट वगैरे सगळे व्यवस्थित आहे. खुलताबाद तालुक्याचा धार्मिक पर्यटन ऐतिहासिक वारसा पाहता वेरूळ येथे नेहमीच पर्यटक व भाविकांची चांगलीच वर्दळ असते. बुधवारी नाताळनिमित्त गर्दीचा ओघ हा कायम होता. वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्यांसह 12व्या ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर, खुलताबाद परिसरातील भद्रा मारुती मंदिर परिसर भाविक आणि पर्यटकांनी फुलून गेला होता. नाताळनिमित्त विशेष करून राज्यभरातून विविध प्राथमिक माध्यमिक शाळांच्या सहली मोठ्या प्रमाणात इथे आल्या. त्यामुळे पर्यटन स्थळं आणि धार्मिक स्थळांवरती सध्या गर्दीच गर्दी आहे. खुलताबाद येथील भक्तनिवास, वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराची धर्मशाळा यासह खाजगी लॉजेस, निवासी हॉटेल्स यांचं बुकिंग सध्या हाऊसफुल आहे. नाताळ निमित्ताने तसेच ऐतिहासिक दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी शाळा आणि विद्यार्थ्यांचं सहलीतील विद्यार्थ्यांसह पर्यटकांची चांगलीच वर्दळ राहिली. खुलताबाद दौलताबाद येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची वाढती वर्दळ पाहता वेरूळ घाट आणि लेणी समोरील महावीर चौक, घृष्णेश्वर मंदिर परिसर तसेच दौलताबाद येथील प्रवेशद्वार येथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी पर्यटकांसाठी तसेच स्थानिक रहदारीसाठी नेहमीची डोकेदुखी ठरत आहे. वेरूळ लेणीला बुधवारी गुरुवारी वेरूळ लेणीला शाळांच्या सहलीला हजारो पर्यटकांनी भेट दिली आहे. पर्यटक संख्या वाढल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्व विभाग, परिवहन महामंडळाच्या महसुलामध्ये वाढ झाली आहे. पर्यटन वेरूळ लेणी परिसरात छोटे मोठे व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
विशेष म्हणजे राज्यातील शाळा महाविद्यालयांतर्फे दरवर्षी डिसेंबर व जानेवारी या 2 महिन्यांमध्ये विविध गडकिल्ले, लेण्या, ऐतिहासिक पर्यटन स्थळावरती ठिकाणांसह सहलीचं आयोजन करण्यात येतं। त्यामुळे बुधवारी रोजी वेरूळ लेणीला हजारो पर्यटन व शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट दिली। नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे वेरूळ लेणीला पर्यटकसह शाळांच्या सहलींनी वेरूळ लेणीला भेट दिली। भाविकांची व पर्यटकांची अफाट गर्दी पाहता खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी वेरूळ लेणी समोरील महावीर चौकात तसेच 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिराच्या परिसरात पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक SB बनसोडे तसेच पोलीस बीट जमादार मनोहर पुंगळे, रमेश वराडे, रतन वारे, SB मुळे, प्रेमसिंग जाधव, प्रमोद साळवे व दिवसभर चोख बंदोबस्त केलाय। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते छत्रपती संभाजीनगर शहरात आले असता त्यांचं कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलंय। मंत्री संजय राठोड हे वाल्मी येथे बैठकीसाठी आले असता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्यांचं विविध ठिकाणी चौकांमध्ये समाज बांधवांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून जागोजागी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। ते शहरात दाखल झाले असता त्यांनी सिडको परिसरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलंय। यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते। त्यांचं कार्यकर्त्यांकडून शहरातील विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलंय। या जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी मी आलो होतो। आमच्या विभागाच्या वाल्मी या अतिशय प्रसिद्ध अशा संस्थेला सुद्धा भेट देण्यासाठी मी आता या ठिकाणी आलो। विभागाच्या सुद्धा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मी या ठिकाणी चर्चा केली आणि प्रत्यक्ष विभागाच्या मार्फत जे काही कामं सुरू आहेत आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी भेटावं, बोलावं, चर्चा करावी म्हणून सहज या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटायसाठी मी आलो आहे। विधिमंडळाचा 5-10 सदस्य होण्याचं या ठिकाणी संधी मला जनतेने दिलेली आहे आणि सातत्यानं मतदारसंघातल्या जनतेने मला पहिल्या निवडणुकीत जसं मतं दिली त्या दुसऱ्या निवडणुकीत थोडी जास्त दिली, तिसऱ्यात जास्त दिली, म्हणजे 5ही निवडणुकीत मताची जी टक्केवारी आपण पाहतो तर ती वाढत माझी गेलेली आहे। ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी शहरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्स शोरूमच्या मॅनेजरने तब्बल 1,92 लाख रुपयांचं सोनं लंपास केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून सदर प्रकरणाचा अधिक तपास जिन्सी पोलीस करत आहेत। RC बाफना ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या असिस्टंट सेल्स मॅनेजरने ऑनलाईन जुगारासाठी तब्बल 1,92 लाख रुपयांचं सोनं लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। संदीप प्रकाश कुलथे, वय 30 वर्ष, राहणार भानुदास नगर असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला बुधवारी रात्री अटक केली आहे। संदीप कुलथे मूळ कारागीर असून तो गेल्या 1.5 वर्षापासून बाफना ज्वेलर्समध्ये काम करत होता। रिद्धी सिद्धी नावाच्या काउंटरची जबाबदारी त्याच्याकडे होती। ग्राहकांशी व्यवहार, स्टॉक व्यवस्थापन व विक्री यासाठी त्याचा महत्त्वाचा सहभाग होता। 24 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर या 2 महिन्यात संदीपने थोड्या प्रमाणात सोनं गायब केलं। या काळामध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या चेन, ब्रासलेट, कडे, इतर दागिन्यांचा समावेश असलेला सुमारे 1,92,90,000 रुपयांचा ऐवज त्याने लंपास केलाय। सहकाऱ्यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर स्टॉकची तपासणी केली असता चोरी उघड झाली। CCTV फुटेज तपासल्यानंतर संदीपची प्रत्यक्ष गुन्ह्यातील संलग्नता सिद्ध झाली। पोलीस तपासात हे उघड झालंय की संदीपला ऑनलाईन जुगाराचं व्यसन लागलं होतं। त्यासाठीच त्याने दुकानातील सोन्याचा उपहार केलाय। या प्रकरणी दुकान व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे। पुढील तपास सध्या सुरू आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सिने अभिनेते मंगेश देसाई यांच्या हकेला आयुक्त जी श्रीकांत यांचा सकारात्मक प्रतिसाद। महानगरपालिका सुरू करणार एकांकिका स्पर्धा, स्थानिक कलाकारांना पुन्हा मिळणार सुवर्ण संधी। तर हर्सुल परिसरातून बुद्ध मूर्तीच्या चोरीचं प्रकरण पोलिसांकडून काही तासातच उघडकीस, तिघेही चोरटे जेरबंद, मुद्देमाल हस्तगत। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।